चला या ठिकाणी फिल्डिंग सजलेल्या दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. चला पंच मॅच थोडं स्पीडअप करा कारण की 5 षटकांची मॅच आहे. वासित संघ जेवढं तुम्ही स्पीडअप कराल ना तेवढं तुमच्यासाठी बेनिफिट आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही फलंदाजीसाठी आल तेव्हा तुम्हाला स्ट्रायकिंगला राजेश नॉन स्ट्रायकिंगला हेमंत, गोलंदाजीसाठी अजित. पहिला चेंडू हलकासा कट केला मनगडाच्या साहाय्याने पाहूया क्षेत्ररक्षक लाजवाब अहो अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला गेला त्या ठिकाणी कुठलीही धाव नाहीये म्हणजे निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धाव. आडगाव विपक्ष वासिन या दोन संघामध्ये ही लढत. यातील संघ जो विजय होणार तो गोटेकर 20 संघाशी 26 जानेवारीच्या दिवशी खेळणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. सातत्याने हा खेळाडू या वासिन संघासाठी चांगली गोलंदाजी करतो. युटीसी लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सर्व सामने दाखवले जातात. पाहूया पुढील चेंडू ऑफ साईडच्या दिशेने फटका सुरेख आहे. हा चेंडू पाहायला मिळेल 4 धावांसाठी चौकारीत्व. पुढचा चेंडू पाहूया. पुढील चेंडू पाहायला गेला तर नक्कीच मनगडाच्या साहाय्याने खेळून काढला होता. त्यावर घेतली एक धाव. हेमंत सोखंडेसाठी पारितोषिक आलाय. लगातार 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सनी सोखंडे आणि सागर रगडे यांच्या माध्यमातून लागले हेमंत सोखंडेसाठी. या ठिकाणी हा चेंडू यॉर्कर लाईनचा होता. मनगडाचा सायनिक खेळून काढला पण निर्धाव चेंडू आला. 5 चेंडू मध्ये 5 धावांच्या मात्र प्रगती पथावर पाहायला मिळतात. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू फुल टोल वसूल केला. 6 धावांसाठी षटकार ठोकला. षटकार आणि संघाची धावसंख्या कुठेतरी 5 वर होती. आता 6 ने वाढले म्हणजे 11 धावा प्रगती पथावर झाल्या. 11 धावा पाहतो आपण. पहिले षटक कंप्लीट झाले. चला कुठली टीम मिटिंग घेऊ नका टीम वासिन संघ कारण की या ठिकाणी लाईट लागल्या जाणार नाही. ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगला याल तेव्हा तुम्हीच लक्ष असू द्या. पाहूया दुसरं षटक टाकण्यासाठी भावड्या गोलंदाज ट्रॅकवर. पॉवर प्लेचं दुसरं षटक. हा चेंडू ऑफसाईड यॉर्कर होता. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेला तर गोलंदाजी अप्रतिमा. रक्षकाच्या पायाला चेंडू लागून चेंडू जातोय. बाईकच्या स्वरूपात एक धाव. पुढील चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा एक साईडचा तसं उडवलाय. त्या ठिकाणी चेंडू जातोय. 1 बाउस चेंडू फरार 4 चौकार.
आधी सावंत सर आपण इकडे यायचं नाही. थर्ड अंपायर जर लागलं तर तुम्हाला पण पुढचा चेंडू लवकर फुलटूस होता. फटका सुरेखा पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी करण्यामध्ये माहिरा. हा फलंदाज हेमंत चौकांडे चौकाराची मोर लावले. 4 संघाची धावसंख्या वाढली जाते 20 धावा प्रगतीपथावर. पुढील चेंडू ऑफसाइड यॉर्कर होता. मनगडाच्या साहाय्याने खेळून काढला. गोलंदाज स्वतःच्या फॉलोतर मध्ये चेंडू अडवतो. म्हणजे निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. लेग साईडच्या दिशेने फटका सुरेख आहे. फटका फसला. खेळाडू गालामध्ये असला हेमंत सुगंडेचा हा धक्का बसला. फलंदाज बाद हेमंत चौकांडे. एक मोठा मासा घालायला लागला त्या प्रकारे म्हणतोय त्याच प्रकारे हा मोठा फलंदाज बाद होतो हेमंत चौकांडेच्या रूपाने. पहिल्या धक्काची टीम आडगाव संघाला लागतो. त्याच्या बांडीतून षटकार चौकारांची आतिषबाजी होत होते. तोच हेमंत चौकांडे आता मात्र डगआउट मध्ये मंद मंद बावलाने बाहेर जाणार. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चला आडगाव टीम फलंदाज लगेच पाडवायचे. अमोल बघूया. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल पाहायला मिळतोय. दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक चेंडू टाकून झाले आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू 5 चेंडू झालेत. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू नक्कीच लेग साईडला मारायच्या नादामध्ये पाहायला गेलं तर पायाला चेंडू स्पर्श होतो लेग बायच्या स्वरूपात. एक धाव. अशा प्रकारे षटक क्रमांक कंप्लीट होते. दुसरं 2 षटकाच्या अखेरीस धावा प्रगती पथावर लागल्या 21 धावा. पाहूया आता तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वर टीम आडेगाव संघाचा गोलंदाज कोण येईल. वाशिम संघाचा गोलंदाज आपल्याला कोण येतो पाहायला मिळेल. 21 धावा. एकवीस धावा प्रगती पथावर आहेत. आता पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. पहिला चेंडू तुमचा लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली. दुसरा चेंडू 4 आला. तिसरा चेंडू 4 आला. त्यानंतर डॉट आला. त्यानंतर विकेट आणि आता ही एक सुयक गोलंदाज ट्रॅकवर. ओ हो फिरकीचा जादूगार. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा लाजवाब चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अनुभव काय ना ते या खेळाडूला माहित आहे आणि ते अनुभव पूर्णपणे बोटांवर जादूने फिरवतो. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आज दोन्ही संघाचे दोन्ही खेळाडू पाहिले ना भरपूर क्रिकेटचा अनुभव. एका साईडला राजेश सर तर एका साईडला सुयक. आता मात्र हलकासा कट केले चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी.
धावसंख्या 22 मात्र प्रगती पथावर पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडवर फलंदाज अमोल. पाहूया पुढचा चेंडू. ओहो, या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच लाईन चेक केली जाते. हेमंत सरांचा इशारा. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला गेलं तर धावसंख्या प्रगती पथावर लागली गेली. 23 धावा. पुढील चेंडू. हा चेंडू खूप सुरेख फाटका सजवला. पाहूया क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि त्या ठिकाणी विकेट प्राप्त करतोय अमोल. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का. 4 चेंडू टाकून झाले. अप्रतिम गोलंदाजी, मॅग्निफिशन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालवा. दीपक. पाहूया डावकरांचा गोलंदाज, डावकरांचा फलंदाज, आता बॅटर रंगणार. स्ट्राईकिंग फलंदाज पाहायला मिळतोय आडेगाव टीमचा दीपक. पाहूया दीपक याची कामगिरी कशी राहील मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या तिथेच स्थिरावली 23 अंकावर. पुढचा चेंडू अप्रतिम फटका सजवलाय. पाहूया चेंडू कुठे जाणार आणि हा चेंडू फिरकवून देतोय 6 धावांसाठी दीपकच्या बॅटीतून षटकाराला. जेव्हा जेव्हा डावकराचा गोलंदाज असतात, डावकराचा फलंदाज येतात, त्यावेळेस कुठेतरी मागणं ठरतच असतात गोलंदाज. आणि हा शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार. संघाची धावसंख्या पोचली जाईल प्रगती पथावर 29 धावा. पाच चेंडू टाकून झाले. शेवटचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू परत पोहोचले. एक धाव कंप्लीट. दुसरी होणार की नाही. एकच धावाचा मदार वाढलं जातं. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर. धावा 30 धावा. 10.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा केल्यात. पाहूया चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज कोरेन हे मात्र पाहायला मिळेल. चला थोडं स्पीडअप करा. तुम्हाला सुद्धा लक्ष असू द्या, तुम्हीच लक्ष ठेवा. कारण की ज्यावेळेस तुम्हाला फलंदाजी करायची असेल त्यावेळेस तुम्हीच म्हणू नका. पिंट्या गोलंदाजीसाठी.
चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पिंट्या पाहतो, थोडं स्पीडअप करा. पाहूया दीपक स्ट्राईक एंड त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. तो कशा प्रकारे कामगिरी करेल पुढचा चेंडू. हा चेंडू उंचावर मारायच्या नादामध्ये हा चेंडू अप्रतिम टाकला जातोय, घरकन फिरवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवला. चेंडू जातो आहे 6 धावांसाठी. समर षटकार. धावसंख्या 36 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. फलंदाजी लाजवाब मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फलंदाजाच्या बॅटीतून 2 षटकार आतापर्यंत पाहिले गेलेत. पाहूया पुढील चेंडू. रिव्ह्यू घेतला वाईट साठी, कारण की गोलंदाज मध्ये आला. अंपायर रिव्ह्यू आहे. वाईट चेंडू आहे, वाईट आहे. धावसंख्या 37 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. पुढील चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतो. जास्त चेंडू वळायला घेतो, बॅटच्या फ्लो मध्ये येऊन देत नाही. धावसंख्या 38, वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली गेली. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र अप्रतिम आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या खेळाडूचं विश्लेषण करायचं गेलं तर नक्कीच अंडरमचं सफर तिथून चालू झालं. अंडरम वरून ज्यावेळेस भरपूर ट्रॉफ्याज मारायचं, त्यानंतर ओरम क्रिकेट मध्ये आला, तिथून मात्र या खेळाडूने आपल्या नावाची छाप उभारली असा पिंट्या. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय आणि चेंडू फक्त आणि फक्त एका धावेसाठी जातोय. एकोणचाळीस धावा प्रगती पथावर लागल्या. 4 चेंडू टाकून दिले, अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 चालू आहे प्रगती पथावर. पिंट्याच्या माध्यमातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 षटकांची मॅच पाहूया. राजेश सलामीचा फलंदाज अजूनही स्ट्राईक एंडवर आहे. त्याच्या बॅटीतून अजूनही मोठ्या फटक्यांची गरज संघासाठी. पाहूया. हा चेंडू फाटका सुरेख आहे, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. लाजवाब चेल, अप्रतिम फलंदाज बाद विकेटचं बदल. जसा चेंडू त्याच्याकडे भेदक मारा करून मारला, त्याच प्रकारे तो चेंडू त्याने झेल घेतला आणि फलंदाजाला बाद केला. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कोण येतो फलंदाजीसाठी? प्रफुल्ल. शेवटचा चेंडू असेल प्रफुल्ल साठी, तर प्रफुल्ल कशा प्रकारे कामगिरी करेल. धावसंख्या तिथे स्थिरावलेली. धावसंख्या 39 धावांच्या मात्र आडगाव टीमची आपण पाहतो. भरपूर दिवसानंतर आडगाव संघाची आज ही मॅच पाहायला मिळते, कारण की ओपन क्रिकेटमध्ये राजे बॉयज संघामध्ये पाहायला गेले तर हे खेळाडू खेळत असतात, पण आडगाव संघाचे काही खेळाडू अनुपस्थित आहेत.
मुरगन असेल, रोहित असेल, पाहायला गेलं तर संदीप निमसे सर असतील. पुढील फलंदाज प्रफुल्ल. शेवटचा चेंडू. आणि हा चेंडू जास्तीच वलन घेतो. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. अशा प्रकारे षटक क्रमांक 14 जे मात्र कंप्लीट होते प्रगती पथावर. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भावड्या. शेवटचं षटक आहे. पावड्याची गोलंदाजी पाहूया. 5वं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला संघासाठी. पहिला चेंडू कॉटन बोर्ड. बॅटला चेंडू लागून मात्र एस्टनवर आदळला. फलंदाज बाद. फलंदाज ज्याच्या बॅटीतून 2 षटकार आले होते तो मात्र आक्रमण करायच्या नादामध्ये बॅटीला चेंडू स्पर्श झाला आणि त्यानंतर चेंडू एस्टनवर आदळला. पुढील फलंदाज क्रिश. खूपच सुरेख फटका झाला आणि त्यावर लगेच झटका. क्रिश आला आणि पुन्हा गेला. पुढील फलंदाज मैदानामध्ये संदीप. पुढील चेंडू पाहूया. ऑफ साइडच्या दिशेने मनगडाचा सायनी फटका सुरेखा. बघा छोटा पॅक बडा धमाका. चेंडू परत धावतोय, पळतोय आणि चेंडू फरार होतोय. मिलेकरन 4 तो बेडाव का पार. ये लगा आडगाव टीम के फलंदाज के बैट से चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 43 धावा प्रगती पथावर. पुढील चेंडू फुलटोस होता. फुलटोल वसूल करायचं होतं पण त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता चेंडू पैकी. बघता बघता या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त करतात फलंदाज बादा. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव कुठेतरी लेझी धावताना पाहायला मिळाला.
आणि फलंदाज बाद होतो. टीम माटेगाव संघाला हा धक्का लागतो. व्हाईट साठी हाईट फॅक्टर साठी हे दोन रिव्ह्यू आहेत, कारण की आपल्याकडे एकच कॅमेरा. रनआउट साठी रिव्ह्यू नाहीये. चव्वेचाळीस धावा प्रगती पथावा लागल्या. फलंदाज धावत जायचे. 4 चेंडू टाकून झाले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यानंतर वाशिम संघाची फलंदाजी सुद्धा बाकी आहे. पुढील चेंडू पाहूया. हलका सकट गेला क्षेत्ररक्षक. हो हो, लाजवाब फिल्डिंग. त्यानंतर या ठिकाणी फर्स्ट टू दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आउट करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. 5 चेंडू टाकून झाले. प्रगती पथावर धावा पाहायला गेलं तर धावा लागल्यात आतापर्यंत 45. रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक आणि त्या धावा टीम आडेगाव संघाच्या माध्यमातून लागल्या गेल्यात. पुढील चेंडू बघूया. शेवटचा चेंडू असेल. प्रफुल साठी परफेक्ट यॉर्कर होता. एक धाव कंप्लीट केली गेली. फिंट्या होता क्षेत्ररक्षक. चेंडू अडवला. आता मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद. अशा प्रकारे 5 षटक कंप्लीट झाले. 5 षटकाच्या अखेरीस धावा फलंदाजी करत असताना टीम आडगाव संघाने स्कोर बोर्डवर लावल्या 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट टीम वाशिम संघाला ठेवल्या. 5 षटकामध्ये 47 कंप्लीट करताना पुढच्या इनिंग मध्ये पाहायला मिळालं टीम वाशिम संघ. चला टीम माडगाव संघ न उशिरा करता आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि जे सहकार्य टीम वाशिम संघाने केले ते सहकार्य तुम्ही दाखवा आणि आपली फिल्डिंग सजवा.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हेमंत सोकांडे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. हा फटका सुरे का सुयक पाटीलच्या पाठीतून तडाखा पाहायला भेटतो आणि पहिला चेंडूवर फेकून देतो वेताल स्वामी चषक मधला षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळतो हेमंत सोकांडेसाठी. या ठिकाणी पारितोषिक आलाय प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक, जे मात्र लागलं गेलंय. सागरजी रगडे साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या भाऊंच्या यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. सनी भाऊ यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू लगेच उत्तर दिला. हा चेंडू निर्धाव आहे पण बाईकची एक धाव आहे. बाईजला स्ट्राईक चेंज नाही, बॅट कडला स्ट्राईक चेंज आहे. 7 धावा प्रगती पथावर पाहतो आपण. टार्गेट या ठिकाणी पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पण पहिल्या चेंडूवर षटकाराला दुसरा चेंडू एक धाव. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइड महाराच्या नादामध्ये हलकासा कट केला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचला, चेंडू अडवला, चेंडू फैकी होणार, पुन्हा गॅदर केला, तत्पुरता घेतली गेली फक्त आणि फक्त एकच धाव. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ लढत आहेत, झुंजत आहेत या वेताल स्वामी चषक मध्ये. कारण की आज जिंकलो तर 26 जानेवारीला टीम गोटेघर बिशा लढत आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स आसंगाव संघाने त्यांना बाय मिळाली. मॅच त्यांची अप्रतिम झाली. दोन्ही गावांमध्ये लढत होती. लढत अशी झाली 2 गाड्यांच्या मध्ये ज्या प्रकारे लढत होतं ना, काठे की टक्कर, त्याच प्रकारे. कारण की मित्रांनो, जसं आपण हे क्रिकेटचं सत्र पाहतो तसंच बैलगाडा सत्र सुद्धा खूपच जोरात चालवा. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन, फटका सुरेख आहे. फटक्या जातील 4 धावांसाठी. अप्रतिम घुटना टेकता मशदेक असा फटका सजवला. चेंडू 1 बाउंस मिलेगे रन 4 तो बेड़ा होगा पार. टीम वासिन टीम का बेड़ा पार होने के लिए चौकार षटकार मारने की जरूरत है और वो आ रहे हैं. अनमोल आणि अमोल दादा आजचा पूर्ण दिवस जबाबदारी पार पाडताना बघा, सकाळपासून तर दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस आज त्या ठिकाणी आहेत आणि एक स्टेजवर आहेत. त्यांचं काम एकच, मॅच लावणं, किती ओव्हरच्या एंट्री घेणं आणि पूर्ण मॅच पार पाडणं. पुढचा चेंडू रिवर्सचा गेला या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आजचा दिवस त्यांचा, उद्या दिवस मयुरेश सर पाहायला मिळतील, उद्या ते पण दिसतील. आज आहे जग आहेत. मॅच आम्हाला अप्रतिम आहेत. या मॅच पार पाडायचे कारण की ही स्पर्धा आपली, हे आयोजन आपलं, हे निवेदन आपलं. 26 जानेवारी पर्यंत आम्हाला मेहनत करायची या मैदानावर. येणाऱ्या पाहुण्या संघांना सर्वांना या ठिकाणी संधीचा लाभ घेण्यासाठी द्यायचा. पुढचा चेंडू बॅटीची कडा लागल्या. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर. धावा 14 धावाच्या मात्र लागल्या गेल्यात. 47 धावांचा टार्गेट. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या हेमंत सोकांडेच्या या षटकामध्ये. पाहूया दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज कोण येईल? टेलर येतो की काय पाहूया. नाव त्याचं अविनाश, पण त्याला ओळखलं जातं ना फक्त आणि फक्त टेलर नावाने. हे टेलर पिक्चर का दिखाया जाता ना, वैसा हा टेलर आहे. पाहूया दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला अविनाश. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे असेल तर या ठिकाणी स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहतो सुजय पाटील. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक पाहूया, धावतोय, पळतोय अमोल. चेंडू पर्यंत पोहोचेल की नाही, पण चेंडू पोहोचणार बाउंड्री लगत, बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउंस चौकार. चौकाराची मोर लावली. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर 18.
18 धावाच्या मात्र प्रगतीपथावर पाहायला भेटतात. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आज आम्हाला या स्पर्धेमध्ये जिंकायचे, तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करायचे, यासाठी या दोन फलंदाजांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा पाहतो ना, वेताल स्वामी चषक 2025 चा थरार दिवस क्रमांक पहिला आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुमच्या भेटीसाठी आलाय वाशिंद विपक्ष आडेगाव संघामध्ये. पुढील चेंडू पुढे येऊन स्टेप आउट केला, फटका फसलाय, खेळाडू गालामध्ये असलाय, कारण की वाशिंद संघाला धक्का पहिला सुयकच्या रूपात बसलाय. फलंदाज बाद झालाय. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येईल, कारण की फलंदाज सुयक बाद झाला, त्यांनीच मैदानामधून आवाज दिला पिंट्या, म्हणजे पिंट्या येणार फलंदाजीसाठी. पाहूया फलंदाज बाद होतो सुयक पाटील, एक चांगला खेळाडू, दांडगा अनुभव क्रिकेटचा त्याला, आणि या मैदानावर अनेक स्पर्धा त्याने आपल्या फिरकीच्या जादूगारावर जिंकून दिलेला असा गोलंदाज फलंदाज बाद होतो सुयक पाटील. त्याची जागा भरून काढण्यासाठी पिंट्या कशा प्रकारे कामगिरी त्याची राहील, कारण की इथे धावा करायचे 47 धावा. ए गज्जो बाहेर जायचं. शाळेतील विद्यार्थी आणि ताई, आपण थोडं कोपऱ्याने जायचं, कारण की मॅच चालू आहे मैदानामध्ये. एका साईडने जा, हा चेंडू लागू शकतो, त्यामुळे मी तुम्हाला पहिलेच सांगतो, आपण थोडं कोपऱ्याने गेले ना तर तेवढं चांगलं होईल. अमोल सर सांगायचे तिथे. पुढचा चेंडू पाहूया. पिंट्यासाठी हा फटका फसला. पिंट्या आल्याला पिंट्या सुद्धा बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा पिंट्याच्या रूपामध्ये. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. छोटा पॅक बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये. आज संघाच्या कर्णधाराने माझ्या हातामध्ये चेंडू दिलाय का, कारण की विश्वास असेल म्हणून चेंडू दिलाय, आणि तो विश्वासाला पुरेपूर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय हा गोलंदाज. अभि चेंडू टाकून झाले 3 विकेट घेतल्या, 2 धावा दिल्या, 4 चांगली गोलंदाजी त्याची राहिल्या, म्हणजे हॅट्रिकच्या उंबरड्यावर अभि. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल फावड्या. फावड्या येताना दिसेल आपल्याला. बघूया फलंदाजीसाठी तर हॅट्रिकच्या उंबरड्यावर गोलंदाज हॅट्रिक कंप्लीट करेल की नाही हे मात्र पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. हा चेंडू ऑफसाईडचा दिसतोय. हॅट्रिक वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक मध्ये पहिला गोलंदाज ठरतोय आडगाव संघाचा. त्याने हॅट्रिक कंप्लीट केले या स्पर्धेमध्ये. अभि याच्या नावावर ही हॅट्रिक नोंद केली जाईल, युट्यूबवर सुद्धा पाहायला मिळेल, आणि या ठिकाणी सुद्धा स्कोरबोर्ड आमच्या स्कोरबोर्डच्या भूमिकेमध्ये सुद्धा सांगताना आणि त्याची नोंद केली गेली. या वेताल स्वामी स्पोर्ट्स आयोजित वेताल स्वामी चषक मध्ये पहिला गोलंदाज पहिल्या दिवसामध्ये ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. ऑफ साईडच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक होता त्याने जो झेल टिपला लाच्या वाप, जसा काय बंदुकीतून गोली निघावी त्याच प्रकारे चेंडू झेल घेतोय. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल टीम वाशिंद संघाचा सागर याची फलंदाजी कशी राहील. गोलंदाजी लाजवाब केली आतापर्यंत. पुढील चेंडू, हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला एक साईड जात असताना क्षेत्ररक्षक येईल बाउंड्री लगत राजे सर चेंडू परत पोहोचतील. चेंडू अडवला जाईल तात्पुरता घेतली गेली एकच धाव. सागर याचं विश्लेषण करायचं गेलं तर भरपूर वर्ष या खेळाडूने कबड्डीसाठी घालवलं. कबड्डी अप्रतिम खेळायचा, आणि त्यानंतर जसं काय म्हणतात ना लग्न झाल्यानंतर तो क्षेत्र जो खेळ कमी केला, आणि आता क्रिकेटमध्ये प्रगती पथावर धावा 19 लागल्या. चेंडू टाकून झाली या षटकातील 5 शेवटचा चेंडू असेल अभि याचा. तू कशा प्रकारे खेळला जाईल जो मात्र पाहायला मिळेल. 47 धावांचं टार्गेट जो मात्र सेट केला टीम आडगाव संघाने. शेवटचा चेंडू धावा 19 प्रगती पथावर लागल्या. पुढचा चेंडू, ओहो लाजवाब चेंडू, टप्पा पडला, जणू काही स्विकन चेंडू निघून गेला.
निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं आवीच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी केली. कारण की पहिल्या षटकाचं विश्लेषण करायचं गेलं तर गोलंदाज हेमंत सोकांड्यावर झालेलं आक्रमण 14 धावाच्या कुटुंब काढल्या होत्या, त्यावर मात्र मात ठेवला, कमबॅक केला या गोलंदाजाने. फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आणि गडी बाद केले 3. गोलंदाजी लाजवाब. आता समीकरण असेल उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे धावा 28. 18 चेंडू 28 धावा करायचे जिंकण्यासाठी. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रफुल्ल. तिसरं षटक टाकण्यासाठी प्रफुल्ल आला. प्रफुल्लची गोलंदाजी महत्वाची असेल कारण की महत्वाचं षटक हे मांडलं जाईल. 18 चेंडू 28 धावांची गरज आहे. सागर स्ट्राइक एंडवर. पहिला चेंडू खूपच वेगवेगाने स्वार गेला चेंडू, मात्र या ठिकाणी लेझी फिल्डिंग पाहायला मिळतं. चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचला पण यंगस्टर चेंडू मला अडवायचं, चेंडू फेकायचं. एक धाव कंप्लीट केली गेली. 27 धावांची गरज. उर्वरित चेंडू असतील 17. समीकरण 27-17. पुढील चेंडू रिव्हर्सचा डेंगेला फटका तर सुरेखा. चेंडू कुठे जाणार पाहूया. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पुढील चेंडू पाहूया. एकच धाव फटका सुरेख होता. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला. पुढील चेंडू सागरसाठी. हो दिशा दिली चेंडूला. पुन्हा एकदा एकच धाव. हे षटक महत्वाचा आणि त्यासाठी पाहायला गेलं तर बॅटिंगची कडा लागली. चेंडू गेला एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. थेंबे थेंबे तलेस असे त्याच प्रकारे या ठिकाणी वासिन संघ 1-2 या धावा पुढे सरसवल्या जातात. धावसंख्या 2-2 22 धावा प्रगती पथावा लागल्या. षटक क्रमांक तिसरं चेंडू टाकून झाले. 3-3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने मनगडाच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढला. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. गोलंदाजी लाजवाब. प्रफुल्लाला माहिती आज या षटकामध्ये जर माझी गोलंदाजी चांगली नाही झाली तर नक्कीच पुढच्या 2 षटकामध्ये धावा कमी राहतील. म्हणून प्रफुल्लची गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकलेत ना. 4 चेंडूवर 1-1-1 अशा धाबा दिल्यात. म्हणजे 4 चेंडू मध्ये 4 धाबा दिल्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया प्रफुल्लाचा पुढचा चेंडू. हा चेंडू पुढे होऊन शपल गेला. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी अप्रतिम कॉट. बघा त्या दिशेला हवा आली होती आणि चेंडू हवेच्या दिशेने गेला होता आणि त्या खेळाडूने प्रतिम जज केला आणि विकेट प्राप्त केले. फलंदाज बाद झाला. पुढील फलंदाज अवी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
शेवटचा चेंडू असेल प्रफुल्लाच्या गोलंदाजी मधला. चांगली गोलंदाजी त्याची राहिल्या मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघासाठी आतापर्यंतचे 5 चेंडू आहेत ना अप्रतिम त्याने टाकले. पुढील चेंडू नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर. स्लोवर्गातीचा होता पुन्हा एकदा फटका. आता मात्र जातो बाय भगव्या पट्टीला सलामी देणारा लगा तो 6 षटकार अवीच्या बाटीतून आलेला. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर 29 धावा. पहा मित्रांनो कुठेतरी चांगली गोलंदाजी करत होता. हा शेवटचा चेंडू मागला ठरला. या चेंडूवर आलेला षटकार. अपघात झाला त्याच प्रकारे घात केला या चेंडूने. षटकार. आता उर्वरित चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा 18. 12 चेंडू 18चं समीकरण. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. गोलंदाज लगेच जाणायचे. आडगाव टीम 12 चेंडू 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. या ठिकाणी पाहायला मिळतील 12 चेंडू 18 धावा. या रोखण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण येतो. चला फिल्डिंग सज्ज पाहिजे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज. आपल्याला पाहायला मिळेल तर स्वतः कर्णधार जबाबदारी घेतोय राजेश सर. आज 12 प्रतिनिधी आमच्या सोबत बसलाय. तो सांगतोय का राजेश सर सातत्याने प्रॅक्टिसला आमच्या संघासमोर खेळत असतात. स्टेन त्यांना माहित आहे कुठला फलंदाज कसा खेळतोय आणि फलंदाजाला सुद्धा माहित असेल का हा गोलंदाज कसा चेंडू टाकतोय. पाहूया. प्रॅक्टिस आणि मॅच मध्ये भरपूर फरक आहे दादा. 12 चेंडू 18 धावा. पहिला चेंडू फटका फसलाय आणि पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. हे अनुभव आहे. हे अनुभव क्रिकेटचा. हे अनुभव गोलंदाजीचा. हे अनुभव स्वतःच्या विश्वासाचा. आणि तो विश्वास स्वतःवर ठेवला. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मुकेश. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल कशा प्रकारे खेळला जाईल. शैलेश पूर्ण मॅचचा आनंद घेतो. पुढचा चेंडू सफल झाला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्र निवडला. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. परिणाम नशिबाचा चौकार. या ठिकाणी जो खेळाडू संघासाठी मॅच जिंकण्यासाठी गोलंदाजी लाजवाब केली. फिल्डिंग चांगली केली. पण आता या चेंडूवरची फिल्डिंग खराब केली ना त्याला मी त्याला 100% गुण देऊ शकत नाही. कारण की सोडलेला चौकार ऐन मोमेंटला आलेला. या 4 धावा. 33 धावा प्रगती पथावर लागल्या. 47 धावांचं टार्गेट आहे. 33 झाल्यात. पाहूया. 10 चेंडू 14 धावांची गरज आहे. 10 चेंडू 14 धावा. पाहूया वासिम की आडगाव. पुढचा चेंडू लगेच टोला 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 टोला. षटकार. चौकार सोडल्यानंतर तोच फलंदाज होता. आक्रमण धाडस करतोय. नाव त्याचं अविनाश. गाव त्याचं वासिन. मुकेश होता. मुकेशच्या बॅटीतून षटकार आला. काय फलंदाजी करतो अविनाश. नॉस्ट केला. मुकेशच्या बॅटीतून एक षटकार आणि एक चौकार पाहायला भेटतोय. मॅच मध्ये आणण्याचं काम तू करतो. पुढील चेंडू 9 चेंडू 8 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केला. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खरा पाहायला भेटतोय. देवतारी त्याला कोण मारी तर हा फलंदाज चौकार षटकार मारी.
पाहूया या ठिकाणी पाहायला गेलं तर कुठेतरी मागणं ठरते गोलंदाज राजेश सर. फिल्डरांची साथ त्याला मिळत नाहीये. पुढचा चेंडू. हो आता मात्र सुलवार गतीचा चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण पाहायला मिळेल 7 चेंडू 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावा. आमचे इथे डीजे वाले सुद्धा सांगतात काही होऊ शकते, कारण की त्यांनी पाहिले टीम असंघ आणि असंघ विरुद्ध झालेली लढत. पण या ठिकाणी हा खेळाडू सांगतोय तुम्ही ती मॅच पाहिले, ही मॅच पहा, माझी बॅट बोलते. षटकार आणि चौकारांची भाषा, कारण की टीम वेताल स्वामी आयोजित आपण पाहतो वेताल स्वामी चषक मध्ये आज मला सिद्ध करून दाखवायचं, षटकार चौकार मारून दाखवायचं आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम वाशिम संघाने. त्यांचं करू हार्दिक स्वागत, हरलेल्या संघाचं कौतुक. तत्पुरता मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा मित्रांनो, आजचा दिवस क्रमांक पहिला टीम वेताल स्वामी आयोजित वेताल स्वामी चषक आजचा दिवस क्रमांक पहिला संपला असं जाहीर करतोय. धन्यवाद.